अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांना नमस्कार मंडळी. श्री स्वामी समर्थ. तर बघा, पौराणिक कथेनुसार मार्गशीर्ष महिन्यामध्ये सत्ययुगाची सुरुवात झाली होती. म्हणूनच हा महिना खूप असा पवित्र आणि विशेष असा मानला जातो. तर मार्गशीर्ष महिन्यामध्ये तीर्थक्षेत्री नद्यांमध्ये स्नानाला खूपच जास्त महत्त्व आहे आणि या महिन्यामध्ये दान धर्मही जास्त प्रमाणात केला जातो. बरेच जण या महिन्यामध्ये संपूर्ण महिना तीर्थक्षेत्री स्नान करतात, पण आपल्यापैकी बऱ्याच जणांना हे शक्य होत नाही. मग आपण काय करायचं? तर पूजा साहित्याच्या दुकानामध्ये तुम्हाला गंगाजलची छोटीशी बॉटल मिळेल. ती आपण घरी आणायची आणि मार्गशीर्ष महिन्यामध्ये दररोज सकाळी स्नान करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं हे गंगाजल टाकायचं आणि त्या पाण्याने स्नान करायचं. किंवा तुमच्या आजूबाजूला कुठे एखादं तीर्थक्षेत्र जर असेल तर तिथलं तुम्ही नदीचं पाणी सुद्धा घरी आणू शकता बॉटलमध्ये भरून, आणि ते पाणी तुम्ही एक एक टोपण रोज आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकलं आणि त्या पाण्याने स्नान केलं तरी सुद्धा चालू शकतं. तर मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात ही शुक्रवार दिनांक 21 डिसेंबर 2025 पासून मार्गशीर्ष महिना सुरू होईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा काही लक्ष्मीकारक वस्तू सांगणार आहे, ज्या तुम्ही तुमच्या देवघरामध्ये ठेवण्यासाठी किंवा या मार्गशीर्ष गुरुवारच्या पूजेमध्ये ठेवण्यासाठी घेऊ शकता. कारण हा महिना खूप असा पवित्र आणि पुण्यकारक असा मानला जातो. तर अशा काही वस्तू जर तुम्ही घेतला तर लक्ष्मी आपल्या घरामध्ये आकर्षित होईल, तसेच लक्ष्मी कायम स्वरूपी टिकून राहील, तुमच्यावरती प्रसन्न होईल आणि आपल्याला कधीच कशाची कमी पडणार नाही. तर बघा, त्या कोणत्या कोणत्या वस्तू आहेत त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. तर यंदा एकूण मार्गशीर्ष महिन्यामध्ये 4 गुरुवार आलेले आहेत. महालक्ष्मीची सेवा करण्यासाठी असं समजून आपण 4ही गुरुवार व्रत आणि त्याची मांडणी आपल्याला करायची आहे. यथासांग पूजा करायची आहे, दिवसभर उपवास करायचा आहे आणि तो सायंकाळी आपल्याला सोडायचा आहे. तर श्रावण महिन्याप्रमाणेच मार्गशीर्ष महिना हा सुद्धा तेवढाच पवित्र आहे आणि या महिन्यामध्ये सुद्धा तुम्ही मांसाहार करत नाही, त्यामुळे तुम्हाला तो करायचाच नाहीये. तर आपण सर्वांनी सुद्धा या महिन्यात व्रत, सेवा, नियम अगदी मनोभावे करायचे आहेत, कारण हे गुरुवारचं व्रत हे अत्यंत प्रभावशाली आहे. माता लक्ष्मीने स्वतः पद्मपुराणात असे सांगितले आहे की माझे हे व्रत जो कोणी नित्यनेमाने करील तो सदैव सुखी राहील, असे माझे वचन आहे. असा उल्लेख सुद्धा त्या पुस्तकामध्ये केलेला आहे की जो कोणी हे महालक्ष्मीचं गुरुवारचं व्रत करणार आहे तर त्यांनी काय करायचं, दिवसभर उपवास करायचा असतो. काही जणांना काही कारणामुळे उपवास करता येत नसेल, म्हणजे काही जणांना गोळ्या औषधं चालू असतील तर जर ते वारंवार आजारी असतील किंवा काही स्त्रिया ह्या गर्भवती असतील तर अशा व्यक्तींनी उपवास केला नाही तरीही चालतो. त्यांनी फक्त मनोभावे पूजा करावी, कथा ऐकावी किंवा स्वतः वाचावी. मात्र उपवास करायला ज्यांना काहीच हरकत नाही त्यांनी मात्र दिवसभर उपवास करायचा आहे. तर हा उपवास करताना तुम्हाला फळं, दूध आणि शक्य असेल तर मग साबुदाण्याची खिचडी सुद्धा तुम्ही खाऊ शकता आणि मग रात्री नैवेद्य दाखवून मग तुम्ही तो उपवास सोडू शकता. त्याचबरोबर अशा काही लक्ष्मीकारक वस्तू सुद्धा आहेत ज्या तुम्ही तुमच्या देवघरामध्ये ठेवल्या पाहिजेत किंवा या पूजेमध्ये, तर लक्ष्मी तुमच्या घरामध्ये आकर्षित होणार आहे. पहिली जी वस्तू आहे ती म्हणजे पिवळ्या कवड्या. तर पिवळ्या कवड्या या माता लक्ष्मीला प्रिय असल्यामुळे माता लक्ष्मी याकडे आकर्षित होते असं म्हटलं जातं. त्यामुळे बघा, तुम्ही 5, 7, 11 अशा कवड्या तुम्ही खरेदी करू शकता. कवड्या अनेक प्रकारच्या असतात, पांढऱ्या सुद्धा असतात. काही जणांकडे पांढऱ्या असतील तर त्या तुम्ही थोडीशी ओली हळद करून त्या हळदीने पिवळ्या करून मग त्यांची पूजा केली तरीही चालू शकतं. पण जर तुम्ही नवीन खरेदी करणार असाल तर मग तुम्ही डायरेक्ट घेतानाच पिवळ्या कलरच्या कवड्या तुम्ही विकत घ्या. त्या कवड्यावरती थोडासा पिवळसर असा रंग असतो, तर अशा कवड्या तुम्हाला खरेदी करायच्या आहेत. तर मार्गशीर्ष महिना सुरू येण्याआधी तुम्ही या शक्य असल्यास तुम्ही खरेदी करून ठेवा आणि येणाऱ्या पहिल्या गुरुवारी या कवड्यांची मांडणी करून सुरुवातीला कवड्यांना शुद्ध पाणी, त्यानंतर पंचामृताने अभिषेक करून त्यांची स्थापना करा आणि मग त्याची गुरुवारच्या पूजेमध्ये तुम्ही पूजा करा. आणि पूजा झाल्यानंतर या कवड्या तुम्ही एखाद्या लाल किंवा पिवळ्या पोटलीत बांधून ठेवू शकता. प्रत्येक लक्ष्मी पूजनामध्ये तुम्ही या कवड्यांची पूजा तुम्हाला करायची आहे. तर दुसरी जी वस्तू आहे ती म्हणजे माता अन्नपूर्णेची मूर्ती. तर बघा, जर तुमच्या देवघरामध्ये अजूनही अन्नपूर्णेची मूर्ती जर नसेल तर तुम्ही मार्गशीर्ष महिना येण्याआधी किंवा मग मार्गशीर्ष पौर्णिमेला ही खरेदी करू शकता.
तसेच मुलीचं लग्न झाल्यावर प्रत्येक मुलीला तिची आई सासरी जाताना ही अन्नपूर्णेची मूर्ती ही देत असते. पण काही जणांना दिली नसेल किंवा काही जणांकडे अजूनही नसेल, तर मग पहिल्या गुरुवारी या मूर्तीची तुम्ही स्थापना सुद्धा करू शकता तुमच्या देवघरामध्ये. तर ही अन्नपूर्णेची मूर्ती जी आहे ती आपण घरामध्ये जर ठेवली तर तिची दररोज पूजा आपल्याला करावी लागते आणि त्यानं काय होतं तर आपल्या घरामध्ये धनधान्याची कमतरता कधीही आपल्याला भासत नाही आणि त्याचबरोबर धनसंपत्ती, सुख, समाधान, शांती हे सर्व सुद्धा आपल्याला त्यामुळे मिळत असतं. आणि त्यामुळे तुमच्याकडे ही मूर्ती जर नसेल तर तुम्ही अवश्य खरेदी करा आणि पहिल्या गुरुवारी किंवा मार्गशीर्ष पौर्णिमेला तुम्ही नक्की याची स्थापना करा. तिसरं जे आहे साहित्य ते आहे म्हणजे श्रीयंत्र. तर श्रीयंत्र हे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचं आसन मानले जाते आणि ज्या घरामध्ये श्रीयंत्र असतं त्या घरात माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू अखंड वास करत असतात. त्याचबरोबर श्रीयंत्रामध्ये अष्टलक्ष्मी वास करत असते असंही म्हटलं जातं. त्यामुळे श्रीयंत्र आपल्या घरामध्ये जर असेल तर आपल्याला कशाची कमी पडत नाही. त्यामुळे जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही मार्गशीर्ष महिना येण्याआधी हे श्रीयंत्र तुमच्या घरात आणा आणि मार्गशीर्षच्या पहिल्या गुरुवारी श्रीयंत्राची स्थापना तुमच्या देवघरामध्ये तुम्ही करू शकता. जरी काही जणांकडे श्रीयंत्र जर असेल तर ते दर गुरुवारी ते पूजेमध्ये तुम्ही मांडावे. तर श्रीयंत्रावरती सुद्धा शुद्ध पाण्याचा पंचामृताचा अभिषेक करून श्रीयंत्रावरती सुद्धा दर गुरुवारी कुंकुमार्चन करायचं आहे तुम्हाला. कुंकुमार्चन करताना तुम्ही श्री सूक्त म्हणजे पठण करू शकता किंवा महालक्ष्मीचा एखादा मंत्र जरी म्हटला तरी सुद्धा चालेल. कारण श्री महालक्ष्मीची सर्वात जास्त आवडती सेवा कोणती आहे तर ती म्हणजे कुंकुमार्चन. आणि त्यामुळे मार्गशीर्ष महिन्यामध्ये जमलं तर तुम्ही दर गुरुवारी श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन करायला विसरू नका. चौथी जी वस्तू आहे ती म्हणजे कमलगट्ट्याची माळ. तर कमलगट्ट्याची माळ ही कमळाच्या बियापासून बनलेली असते आणि ही माळ 108 मण्यांची असते. तर ती तुम्ही घेऊ शकता. कारण माता लक्ष्मीला कमळाचे फूल हे अतिशय जास्त प्रिय आहे. आपण दररोज तरी श्रीयंत्रावरती किंवा महालक्ष्मीला कमळाचं फूल आपण वाहू शकत नाही. त्यामुळे जर तुम्ही कमलगट्ट्याची माळ त्या श्रीयंत्रावरती ठेवली तर आपण महालक्ष्मीला 108 कमळे फुले वाहिल्याचं फळ आपल्याला मिळत असतं. त्यामुळे कमलगट्ट्याची माळ तुम्हाला आवर्जून घ्यायची आहे. श्रीयंत्र अगदी लहान साईज पासून सुद्धा मिळतं. तर तुम्ही छोटंसं सुद्धा श्रीयंत्र तुमच्या देवघरामध्ये ठेवण्यासाठी तुम्ही ते घेऊ शकता. पाचवी वस्तू आहे लक्ष्मीची पावलं. जर तुम्ही उंबरठ्यावरती लावण्यासाठी लक्ष्मीची पावले घेणार असाल तर मार्गशीर्ष महिना सुरू होण्याआधी तुम्ही ही लक्ष्मीची पावले ही अवश्य घ्या. ही पावले ठेवल्यावर जर तुम्ही जर त्यावरती ठेवली तर तरी सुद्धा त्या पावलांवरती शुद्ध पाण्याने आणि त्यानंतर पंचामृताने तुम्ही अभिषेक करायला विसरू नका. आणि मार्गशीर्ष गुरुवारच्या दिवशी मग ते आपल्या उंबरठ्यावरती चिटकवून आपल्याला यथासांग अशी त्याची पूजा करायची आहे. शक्य असेल तर चांदीची पावले घ्या, नसेल तर तुम्हाला कोणतीही जी कोणती पावले घ्यायची असतील तर ती तुम्ही घेऊ शकता. सहावं आहे ते म्हणजे कुबेर यंत्र. तर श्रीयंत्र जे आहे त्याप्रमाणेच सुद्धा कुबेर यंत्र सुद्धा तुम्ही घेऊ शकता. कारण कुबेर ही धनाची देवता आहे. कुबेराची मूर्ती तुम्ही देवघरामध्ये नाही ठेवू शकत पण ती तिजोरीमध्ये ठेवू शकता. म्हणजे ती तिजोरीत ठेवायची असते, ती देवघरामध्ये ठेवायची नसते. पण तुम्ही कुबेर यंत्र मात्र तुमच्या देवघरामध्ये कुबेर यंत्र सुद्धा तुम्ही या मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुम्हाला घ्यायचं आहे. त्यामुळे मार्गशीर्ष महिना सुरू होण्याआधी तुम्ही ते खरेदी करू शकता आणि ते तुमच्या पूजेमध्ये मांडू शकता. सातवी जी वस्तू आहे ती म्हणजे गजलक्ष्मी आणि गजंत लक्ष्मीची मूर्ती. तर गजंत लक्ष्मी किंवा गजलक्ष्मी सुद्धा आपल्या घरी असणं अतिशय शुभ मानलं जातं. जी आपण अष्टलक्ष्मी म्हणतो ना तर त्यातील एक असते ती म्हणजे गजंत लक्ष्मी. गजंत लक्ष्मी घेताना तुम्ही ती जोडीत घ्यायची असते. गजलक्ष्मी खरेदी करताना त्या हत्तीची सोंड वरती असावी आणि उजवा जो त्याचा पाय आहे हत्तीचा तो पुढे असावा. अशा पद्धतीची गजलक्ष्मी तुम्हाला खरेदी करायची आहे. ती तुम्ही व्यवस्थित बघून घ्या. आणि ही गजलक्ष्मी तुम्ही महालक्ष्मीच्या मूर्तीच्या दोन्ही बाजूला 2 किंवा फोटोच्या दोन्ही बाजूला 2 असं ठेवू शकता. आणि या गजलक्ष्मीचे तोंड हे वास्तुशास्त्रानुसार उत्तरेकडे आले पाहिजे, हेही तुम्ही लक्षात ठेवा. आता या सर्व ज्या वस्तू आहेत त्या लक्ष्मीकारक आहेत, लक्ष्मीला आपल्या प्रिय आहेत. त्यापैकी एखादी वस्तू जरी तुम्ही या पूजेमध्ये ठेवली तर लक्ष्मी माता आकर्षित होईल, तुमच्याकडे कायम टिकून राहील, तुम्हाला कधीच कशाचीच कमी पडणार नाही. त्यामुळे शक्य होईल तर एखादी
तर ही वस्तू तुमच्या देवघरामध्ये जर ही नसेल तर त्यापैकी एक तरी वस्तू तुम्ही या मार्गशीर्ष महिन्याच्या आधी घ्या. गुरुवारी तिची स्थापना करा, पूजा करा आणि प्रत्येक लक्ष्मी पूजनामध्ये तिची पूजा तुम्ही करायची आहे. शेवटी एक गोष्ट मी आवर्जून तुम्हाला सांगते की बघा, ज्यांना अगदी पहिल्या गुरुवारी ह्या गोष्टी आणणे जर शक्य नसेल, पण तुमची खूप इच्छा असेल, तर तुम्ही मार्गशीर्ष महिन्यामध्ये अगदी दुसऱ्या किंवा तिसऱ्या गुरुवारी देखील या वस्तू खरेदी करून ती पूजेमध्ये तुम्ही मांडू शकता. तर हा अगदी माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमची मी अगदी मनापासून खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.